एका पुरुषाचा मनाचा किल्ला रोज ढासळत होता। वेदनेच्या लाटांनी त्याच्या अस्तित्वाचा किनारा पोखरला होता आणि अखेरीस तो दुःखाच्या खोल गर्तेत बुडून गेला। नमस्कार, मी सीमा रायमाने आणि तुम्ही पाहत आहात तारा न्यूज। आग्रा शहरातील डिफेन्स कॉलनीतील राहणारा मानव शर्मा एका प्रतिष्ठित IT कंपनीत रिक्रुटमेंट मॅनेजर म्हणून कार्यरत होता। आयुष्याच्या रंगमंचावर त्याचा संसाराचा नवा अंक सुरू झाला होता। निकिता नावाच्या सुंदर स्वप्नासोबत त्याने वैवाहिक जीवनाची सुरुवात केली, पण या नात्यातील गोडवा हळूहळू विषात परिवर्तित होत गेला। प्रेमाच्या आभासात गुंतलेल्या मानवच्या मनात संशयाचे काहूर उठले। पत्नीच्या भूतकाळाच्या सावल्या त्याच्या नात्यावर घोंगावत होत्या। त्या सावल्या मिटाव्यात म्हणून त्याने तिला मुंबईत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला, पण मुंबईतही वादाच्या मनव्यात त्याचे मन होरपळत राहिले। शेवटी 23 फेब्रुवारीला त्याने हार मानली। मुंबईतील स्वप्नांची नगरी सोडून तो आपल्या मूळ घराकडे परतला। निकिताला माहेरी सोडलं, पण तिथेही त्याच्या वेदनांचा शेवट नव्हता। पत्नीच्या कुटुंबियांनी केलेल्या मानसिक छळाने तो अधिकच खचला आणि अखेर 24 फेब्रुवारीच्या सायंकाळी मानवने पंख्याला गळफास घेतला। त्याने आपल्या दुःखाच्या कहाणीचा शेवट स्वतः लिहिलाय। तो शेवटचा व्हिडिओ मृत्यूच्या दारात उभा असताना त्याच्या शब्दांमध्ये असह्य वेदना होत्या, तडफड होती, आक्रोश होता। मी माझ्या पत्नीला इतका कंटाळलो आहे की मृत्यूशिवाय पर्याय उरलेला नाही। पुरुषांसाठीही कायदे हवेत, कृपया कोणीतरी पुरुषांबद्दल बोला, ते खूप एकटे आहेत। तो शेवटचा श्वास घेताना म्हणतो, बाबा, मम्मी, ताई, मला माफ करा, आता मी रजा घेतोय। बाबा सॉरी, मम्मी सॉरी, अक्कू सॉरी, बट गाइस प्लीज अंडरस्टैंड। देखो जैसे ही मैं चला जाऊंगा सब कुछ ठीक हो जाएगा, मेरे चाहते ही सब कुछ ठीक हो जाएगा। तुम मुझे जाने दो, ठीक है? मेरे चाहते ही सब ठीक हो जाएगा गाइस। बट हाँ प्लीज प्लीज, अरे देखो सुनो, मेरे को जाना से कोई दिक्कत नहीं है और मैं तो घर जाना चाहता हूँ, ठीक है? लेकिन मैं फिर भी ये कह रहा हूँ कि देखो मर्दों का सोचो, प्लीज सोचो, प्लीज सोचो मर्दों का। अरे मर्दों के बारे में कोई तो बात करे, बेचारे बहुत अकेले हैं। निकिताच्या बचावात मानवच्या मृत्यूनंतर निकितानेही एक व्हिडिओ शेअर केला। त्या व्हिडिओत तिच्या डोळ्यात अश्रूही नव्हते, पण तिच्या शब्दांमध्ये स्पष्टीकरणाची चीड होती। तो म्हणतोय की मी त्याला त्रास दिला होता, पण खरं तर तोच मला मारहाण करायचा, दारू प्यायचा। मी त्याला वाचवायचा प्रयत्न केला होता, पण तो स्वतःच्या शंका आणि रागाच्या जाळ्यात अडकला होता। त्याने मला सोडून दिलं, पण शेवटी स्वतःचं जीवन संपवलं। वीडियो देखा है उनका, उन्होंने आरोप लगाया कि मैं अपनी वाइफ की वजह से ये सब कर रहा हूँ, लेकिन मेरा वो पास्ट था, जो भी सारी चीज़ें थी वो शादी से पहले की थी, शादी के बाद की कोई भी बात नहीं थी। और ये वाली बात सुन के, वो ड्रंक भी बहुत करते थे, ये वाली बात सुन के उन्होंने हल्ला मचाना स्टार्ट किया, अपने आप को हार्म किया। 2 बार 3 बार फांसी लगाने का ट्राई किया, मैंने 3 बार बचाया उनको, फांसी का फंदा काटा है उनका, बचा के मैं उनको आगरा लेके आई हूँ और वो मेरे को खुशी खुशी घर पे छोड़ के गए हैं और उसी रात में उन्होंने वो सब कर लिया। मुझे भी मारते थे, मुझे भी गुस्से में ड्रंक करके धक्का मुक्की, हाथ काटना, सारी हरकतें करते थे उस टाइम पे वो ड्रंक करने पे। तो ये सारी बातें गलत है कि लड़की की नहीं सुनी जाती है। मानवच्या मृत्यूनंतर निकिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, पण सत्य कोणत्या बाजूने आहे, निकिताच्या की मानवच्या विरहाने जळून निघालेल्या घरच्यांच्या? या घटनेनंतर पुरुषांच्या मानसिक छळाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलाय। तुमच्या मते या प्रकरणात न्याय कोणाला मिळायला हवा? तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये कळवा। आणि हो, तारा न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा फक्त तारा न्यूज।